नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपल्याला उपवासाची रेसिपी बनवायची आहे। तर हे आहे स्वीट पोटॅटो म्हणजे रताळी। तर त्याचा आपण शिरा बनवूयात। तर सगळ्यात पहिले आपण हे उकडून घेऊया, शिजवून घेऊया। ठीक आहे, चला तर सुरू करूया। शिजवताना हे काहीला हे असं थोडं हे झालेलं असतं, त्यामुळे आपण हे कट करून टाकून देऊयात। आणि ते लवकर शिजावे यासाठी आपण जी मोठी साईज आहे ती मधून कट करून घेऊयात, म्हणजे लवकर शिजतील। चला तर इथे आपली रताळी पण शिजलेली आहे आणि हे वरचे बघा एकदम सहजपणे त्याची साल निघते। हे गार झाल्याच्या नंतर आपण सगळी ही वरची साल काढून घेऊयात। चला तर आपण इथे वरची साल काढून घेतलेली आहे। आता आपण हे व्यवस्थित मॅश करून घेऊया। आता इथे गॅसवर आपण कढई ठेवूया। कढई तापलेली आहे आपली। आता आपण त्यामध्ये तूप घालूया। यामध्ये साधारण मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे। आता तूप गरम झाल्यानंतर आपण हे मॅश केलेली जी रताळे आहेत ती टाकूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात। व्यवस्थित परतून घेऊयात आपण हे एक 3 ते 4 मिनिट। आता यामध्ये साखर घालूयात। आपल्याला किती प्रमाणात गोड पाहिजे त्यानुसार साखर घालायची। मी इथे 3 चमचे साखर घातलेली आहे। ही वेलची पूड कुटून घेतलेली। आपल्याला दूध घालायचं आहे। साधारण 1 कप एवढं दूध टाकायचं आहे। त्याची मलाई जर का आपण टाकली तर टेस्ट एक वेगळी येते, छान। मी हे कुकरमध्ये 4 शिट्ट्या घेऊन शिजवलेलं आहे। तुम्हाला जर पातेल्यात शिजवायचं असेल तर 20 मिनिटे शिजवून घ्यायचं, तर ते व्यवस्थित शिजलं जाईल आणि एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर इथे बघा आपला हा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही एक्स्ट्रा दूध घालून याला खीर सुद्धा बनवू शकता। कोणाला पातळ आवडतं तर त्यानुसार आपण बनवू शकता। इथे आता आपला हा शिरा तयार झालेला आहे।
चला तर इथे आपण आपला शिरा हा एका भांड्यात काढलेला आहे. त्यावरती थोडे ड्रायफ्रूट्स घालूयात. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा कशी वाटली तर, आणि ते मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही नक्की या महाशिवरात्रीला ही रेसिपी करून बघा आणि ट्राय करा कशी वाटली तर. थँक्यू.